इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। काय सांगितलं? कुंदकुंदाचार्यांनी मंगलाचरण लिहिलं. कोणाला नमस्कार केला त्याच्यामध्ये? जिन म्हणून सगळ्या जिनेंद्र भगवंतांना नमस्कार केला. नमो जिनाणम. आणि मग ते जिन कसे आहे तर त्यांची विशेषणं दिली की जे सदइंदवंदियाणम म्हणजे शतइंद्रांकडून वंदन करण्यायोग्य आहेत. तिहुवण 3 भुवनामध्ये ज्यांची वाणी हिद मधुर विसद आहे, म्हणजे हितकर मधुर आणि विशद आहे. पुढं जे अंत अतीद गुणाणम, अंताच्या अतीत म्हणजे अनंत गुणवाले आहेत. आणि जिद भवाणम, ज्यांनी भवाला जिंकलेलं आहे असे ते जिन, त्यांना मी नमस्कार करतो, त्यांचं मी स्मरण करतो, त्यांना मी आदर्श म्हणून समोर ठेवून ही जिनवाणी लिहितो, असं ग्रंथ प्रतिज्ञा केली कुंदकुंदाचार्यांनी. त्यांचं मंगल स्मरण केलं. तर अशा जिन पदवीला आपण सुद्धा प्राप्त करायचं तर स्वतःच्या जिन स्वरूप निज आत्म्याला जाणलं असताना जितेंद्रिय आपण पण होऊ शकतो. गाथा नंबर 70 चालू आहे. काय सांगितलं त्याच्यामध्ये? जे कर्मरहित जीव आहेत, कोण? सिद्ध भगवान, किंवा एक कर्माचा नाश कुठून होते तिथून घ्या. तर जे कोणी कर्मांनी रहित झाले असे ते जीव कशाच्या महात्म्याने झाले हो? कोणी त्यांना कर्मरहित होण्यामध्ये मदत केली? तर ही जीवाचीच प्रभुता आहे हे सांगतात. म्हणजे जीव स्वतःच्या मर्जीने संसारात राहतोय आणि स्वतःच्या मर्जीने मुक्त होतोय, स्वतःच्या मर्जीने धर्म करतो आणि स्वतःच्या मर्जीने लग्न करतो. काय स्वतःच्याच इच्छेने धर्म शिकतो, नाहीतर अधर्म शिकतो. काय शिकतो? बाहेरचं सगळं लौकिक शिक्षण म्हणजे अधर्म आहे. मग ते आपल्याला आपली शक्ती ह्याच्यात घालायची असेल तर उलटं इकडं उपयोग लावायला पाहिजे. इकडं आपलं शक्ती, ज्ञान, वेळ सगळं आपलं जीवन इकडं द्यायला पाहिजे, तर शिक्षण होणार. कर्मरहितपणाच्या मुख्यतेने प्रभुत्वाचे वर्णन, आपली प्रभुता जाणा हे सांगायला लागले. वसंत क्षीण मोहो मग्गम जिण भासी देण समुवगदो नाणाणुमग्गचारी निव्वाणपुरं वजदी धीरो. धीर म्हणजे कोण? जो धैर्यशाली पुरुष आहे असा तो धीर, गंभीर म्हणा, ज्ञानी म्हणा, असा पुरुष निर्वाणाला प्राप्त होतो. कधी प्राप्त होतो? तर वसंत क्षीण मोहो, वसंत मोहो क्षीण मोहो जिण भासी देण मग्गम समूहगदो. जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या मार्गाला प्राप्त करून, जिनभासी देण मग्गम समूहगदो, जिनेंद्र भगवंतांनी भाषित केलेल्या सांगितलेल्या मार्गाचं अनुसरण करून त्याला प्राप्त करून जो वसंत म्हणजे उपशम मोह होतो किंवा क्षीण मोह होतो असा तो जीव नाणानुमग्गचारी, ज्ञानाचं अनुसरण करणारा होतो, ज्ञानाचं अनुमार्गचारी होतो. आणि मग निव्वाणपुरम वजदी, निर्वाणपुरीला प्राप्त करतो. म्हणजे महत्त्वाचं सांगायचं आहे, मोहाला जिंकायचे बाकीचे कर्म तर त्याचे प्यादे आहेत. म्हणजे मोह हा राजा आहे तर त्याच्या अनुसारी चालणारे सगळे इतर कर्म आहेत. त्यामुळे त्यांना नष्ट करण्यासाठी काय करायचं नाही आहे, इवन मोहाला सुद्धा नष्ट करायला जायचं नाही आहे. आपल्याला आपण स्वतःला जिंकलं तर मोह सहज तिथं नष्ट होतो. जो जीव जिनवचनद्वारा मोक्षमार्ग प्राप्त करून उपशांत क्षीण मोह होत असताना दर्शन मोहाचा क्षय, उपशम अथवा क्षयोपशम प्राप्त करणारा ज्ञानानुमार्गामध्ये विचरण करतो, अर्थात ज्ञानानुसारी मार्गामध्ये प्रवर्ततो, तो धीर पुरुष निर्वाणपुरास म्हणजेच मुक्तिनगरीला प्राप्त होतो. काल आपण ही टीका वाचली होती. काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये?
हाच आत्मा जर जिन आज्ञेने मोक्षाचा मार्ग प्राप्त करून, म्हटलं होतं ना काल, अनेक वाक्यांचं मिळून एक वाक्य केलंय, त्याचे अनेक वाक्य करा बघू. अयम एव आत्मा यदि जिन आज्ञेया मार्गमुपगम्य. जर हा आत्मा जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञेचं अनुसरण करून मार्गाला उपगम्य म्हणजे स्वीकारतो, मार्गाला ग्रहण करतो, प्राप्त करतो, करून काय करतो, उपशांत क्षीण मोह होतो. म्हणजे मोहाला उपशमित करतो किंवा क्षय करतो किंवा क्षयक्षम करतो, तिन्हीची अपेक्षा. क्षयमध्येच दोन्ही सगळं ग्रहण करायचं. उपशम करतो किंवा क्षीण करतो मोहाला. आणि विपरीत अभिनिवेश प्रहीण, काय, विपरीत अभिनिवेशाचा नाश करतो. पुढं सांगितलं सम्यक ज्ञान ज्योती ही समुद्भिन्न. सम्यक ज्ञानाची ज्योती त्याला उत्पन्न होते, प्रगट होते. कर्तृत्व भोक्तृत्व अधिकारम परिसमाप्य. म्हणजे कुठं कुठं रिलेशन लावायला समजतंय का. जेव्हा मोहाला जिंकलं या जीवानी, कधी जिंकणार आहे सांगतायत, जिन आज्ञेचं अनुसरण केलं असताना. जिनांची आज्ञा काय आहे हो. जिनेंद्र भगवान सांगतात की तू कोणाचा करता नाही आहेस आणि भोगता नाही आहेस. हे आपण स्वीकारत नाही म्हणूनच भगवंतांच्या आज्ञेमध्ये नाही आहे हे सांगतायत. म्हणून म्हटलं पहिल्यांदा जिन आज्ञेला जो स्वीकारतो तर तो जीव त्यांच्या मार्गाचं अनुसरण करतो. म्हणजे मला पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं तत्व स्वीकार आहे, मान्य आहे, श्रद्धा नाही माझं त्याच्यावर. त्यापूर्वक काय होणार, त्यांनी जे सांगितलं ते सगळं तत्व पण ग्रहण करणार. त्यामुळं विपरीतता नष्ट होणार ज्ञानातली, श्रद्धेतली. मग तिथं सम्यक ज्ञानाची ज्योती प्रगट होणार. आणि मग कर्तृत्व अधिकार आणि भोक्तृत्व अधिकाराला संपवून सम्यक प्रकटित प्रभुत्व शक्ती ही ज्ञानस्य एव अनुमार्गेण चरती. सम्यक रीतीने प्रभुत्व शक्ती प्रगट झाली असताना, तिथं जेव्हा त्या सगळ्या रीतीने सांगितलं की जीवानी स्वभावाचं अवलंबन घेतलं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विपरीततेचा नाश केला, तर तेव्हा त्याला प्रभुत्व शक्ती जी प्रगट झाली, त्यामुळे ज्ञानस्य एव अनुमार्गेण चरती, ज्ञानाच्याच अनुसाराने चरण करतो, आचरण करतो. तदा तेव्हा विशुद्ध आत्मतत्व उपलंभ रूपम अपवर्ग नगरम विगाहते. विशुद्ध आत्मतत्वाची संपूर्ण प्राप्ती होते. जेव्हा म्हणजे ज्या ठिकाणी जिन आज्ञेचं जीवानी स्वीकार केला, त्याच्यावर श्रद्धान केलं, तिथून मार्ग सुरू झाला. आणि पूर्णता कुठं झाली तर सांगतायत की जेव्हा संपूर्ण रीतीने त्यांनी त्या मोहाचा नाश केला, त्यावेळेस इथं सम्यक रीतीने शुद्ध आत्मतत्वाची उपलब्धी झाल्यावर अपवर्ग म्हणजे मोक्ष. काय म्हणले माहीत नसतं शब्द. अपवर्ग म्हणजे मोक्ष नगराची प्राप्ती होते किंवा त्याला तो ग्रहण करतो. विशुद्ध आत्मतत्वाची प्राप्ती स्वरूप मोक्ष नगराला प्राप्त करतो. तर काल हे बघितलं होतं आपण. जयसेनाचार्यांची टीका बघायची आज. काय समजलं होतं ह्याच्यातून. एकदा घेतलं होतं आपण. 5 भाव जीवाचे आहेत, तर कुठल्या भावाने, केन भावेन मोक्ष भवती, पारिणामिक. केन भावेन मोक्ष भवती 320 गाथेमध्ये सांगितलं ना प्रश्न समयसारच्या. पारिणामिक भाव, पारिणामिक भाव विषय आहे. मग साधन रूपाने विचारलं ना. केन म्हणत असताना साधन अपेक्षा आहे. कुठल्या भावाने मोक्ष होतो बोला. नाही बाबा, 5 भाव. शाईक किंवा औपशमिक आणि शाईक. मधलं का खाल्लं, शाईकच मधलं का खाल्लं. औपशमिक, क्षायिक, क्षायोपशमिक तिन्ही भावाच्या द्वारे जीवाला मोक्ष होतो. आपण समयसाची टीका वाचली होती की, त्याच्यामध्ये प्रश्न घेतला होता त्यांनी, कुठल्या भावाने मोक्ष होतो, तर ह्या 3 भावांचं साधन आहे. म्हणजे मोहाचा उपशम करेल, क्षयक्षम करेल किंवा क्षय करेल, त्यावेळेस त्या जीवाला त्या भावाच्या द्वारे मोक्ष होतो. म्हणजे हे साधन रूप आहेत आणि विषय रूपाने पारिणामिक भाव आहे. बरोबर आहे की.
पण केन म्हणत असताना साधनाची अपेक्षा आहे, तिथं विचारलाय प्रश्न. मग म्हणून इथं सांगितलं की औपशमिक, क्षयपशमिक आणि क्षायिक भावाच्या द्वारे ज्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली तर ते जीव रत्नत्रयाची त्यांना प्राप्ती झाल्यामुळं त्यांचा मार्ग सुरू झाला तिथून. आता औपशमिक भावाच्या द्वारे सुरू झाला सगळ्यांचा मार्ग आणि मग तिथून क्षयपशम सम्यक दृष्टी झाला, क्षयिक सम्यक दृष्टी झाला आणि पूर्णता झाली. त्यावेळेस तो जीव अपवर्ग नगराला प्राप्त झाला, असं या गाथेचा भाव सांगतोय. म्हणजे सगळं करत असताना जीवाची प्रभुता बघा हे सांगायचं आहे. उपशम करत असताना पण कर्मांनी काय केलं नाही, तिथं जीवानी केलंय. जीव काय करतो? सम्यक दर्शन कोण करून देतं तुम्हाला? जिनेंद्र भगवंतांनी केलं का गुरूंच्या उपदेशाने झालं? तुम्ही सगळी कारण सांगता ना सम्यक्त्वाच्या उत्पत्तीची. हां, सगळी बाहेरची आहेत ती निमित्त आहेत. काय काय निमित्त आहेत? कोणाचं भांडण बघितलं तरी सम्यक दर्शन होतं, माहिती का तुला? कसं हो? भांडणामुळे सम्यक दर्शन होतं का नाही होत? येतं का? तुमचं का तुम्हाला का नाही झालं अजून? तुम्हाला का नाही झालं अजून? म्हणा की आमच्या घरात कोण भांडत नाही म्हणून. म्हणजे एवढं संवेदन नाही, म्हणजे एवढं दुःख नसतं झालं. होय, मला वाटलं एवढं मोठं भांडण नाही झालं म्हणाले काय. म्हणजे तिथं नारकींना एकमेकांचं वैर बघून, ते काय म्हणते वाद बघून, ते वेदना सहन करून त्यांना सम्यक्त्वाची उत्पत्ती होते. आणि अजून सांगितली कारणं काय काय? त्या देवांची वृद्धी बघून देवांना होते, किंवा कोणाला जातीस्मरणाने होते म्हणतात, देवदर्शनाने होते, जिन उपदेशाने होते. मग हे सगळी कारणं सांगत असताना सांगा सम्यक दर्शन कोणामुळं झालं? के भाव की अनंत विशुद्धी पडते जाती कधी. हां, म्हणजे माझ्या उपादानाने झालंय, तिथं मला प्रभुत्व सांगायचंय की जीवाचीच ती प्रभुता आहे. त्यामुळं त्याला प्रभुता म्हणजे माझी शक्ती आहे, ती माझं सामर्थ्य आहे. मी सम्यक दर्शन रूपाने परिणमन करेल, नाहीतर मिथ्यात्व रूपाने. म्हणून म्हणतायत सम्यक्त्वासाठी सुद्धा जीवाचंच प्रभुत्व कारण आहे. आणि म्हणजे मोक्षाला जाण्यामध्ये सुद्धा जीवच स्वतःचा पुरुषार्थ करतोय आणि संसारात फिरायचं तरी सुद्धा जीवच पुरुषार्थ करतोय. म्हणून मागं सांगितलं होतं ना, तुमचं नवरा हुडकायचं अधिकार तुम्हाला आहे हो. म्हणजे आता काय म्हणायचं, लोक काय बघतात, फॉरेनमध्ये असावा, चांगलं पॅकेज असावं, हे नाही बघत की धर्म असावा. काय बघता हो? काय बघता सांगा? कोण आहे माझ्यासमोर? आहे का कोण? उपवर सगळे झालेलेच आहेत. जेव्हा आपण मुलांसाठी म्हणा जाऊ दे, तर बघत असताना बाकीचं सगळं बघता, पण धर्माची अनुकूलता राहो ही भाव नसतात. म्हणून मी आज ते एक भजन ऐकलं, त्यामध्ये हेच होतं की जिन धर्म से है प्रेम तो बस भावना ये भाइये, देह जाए तो भले जिन धर्म रहना चाहिए. ऐकलं असेल तुम्ही, पण त्यामध्ये त्यांनी ते हेच चांगलं घेतलं की त्यांची भावना काय होती. जेव्हा टोडरमलजींनी त्यांना हत्ती पाय ठेवणार होता ना अंगावर त्यांच्या, त्यावेळेस त्यांची भावना एवढी होती की ते ओरडून सांगितले नाहीत मला मारू नका, त्याला माझं काय दोष नाही आहे वगैरे, हे नाही ओरडून सांगितलं त्यांनी उलटं त्या हत्तीला सांगितलं तू तुझं कार्य कर. आणि मग तो हत्ती त्यांना धर्मात्मा जाणून त्याला पाय ठेवायला तयार नव्हता ना, तर कोण शिकवलं हत्तीला त्या? म्हणजे कशी असती बघा ना, काय म्हणायचं धारा. ज्ञानीच्या वर येणारं संकट असेल तर बाकीच्या इतरांना सुद्धा त्याची संवेदना असतात. मग तिथं कशासाठी सांगत होते? हां, म्हणजे तुम्ही काय विचार करता की फॉरेनमधला माणूस पाहिजे, फॉरेनमधलं स्थळ असावं, त्यांचं चांगलं पॅकेज असावं, पण धर्म असावा ही गोष्ट आजकाल काय म्हणायचं नगण्य झाली आहे, संपली आहे जवळपास सगळ्यांच्यामधून. त्यामुळं धर्माला प्राधान्य असेल तर धर्म टिकणार, अन्यथा मग त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं खुलासा करताना की जर एक टोडरमल गेले तर त्याच्या मागं जयपूरमध्ये आता त्यांनी किती अनेक विद्वान त्यांनी उत्पन्न केले. मग असं एक तुमच्यामध्ये ती प्रभुता आहे. काही तिथं टोडरमल संपले म्हणून धर्म संपला असं नाही आहे.
उलट त्याच्यातून ग्रीप अशी मिळाली की हजारो विद्वान बाहेर पडले एका त्या पंडितांच्या मागं. म्हणजे असं शेवटी तुम्हाला तुमचं ठरवायचं आहे की धर्माचं प्राधान्य असावं की सांसारिक गोष्टींचं. तर त्या जीवाला उलट सुख मिळणार का दुःखात टाकताय हे तुमचं तुम्हाला समजणार. अथ अत्रपि जयसेनाचार्यांची टीका आहे, म्हणजे खालच्या ओळीत असेल तिथं, 70 नंबरच्या गाथेची मधली टीका आहे ना, छोट्या अक्षरात तिथं असेल. तिथंच हे एवम आहे. हां, त्या पुढचं लाईन अथ वाचा. अथ अत्रपि अत्र अपि पूर्वोक्तम अपि प्रभु पुनः अपि कर्मरहितत्वं मुख्यत्वेन प्रतिपादयति. मिळालं. अथ अत्रपि नंतर येथे देखील पूर्वोक्तम अपि प्रभुत्वम, पूर्वी प्रभुत्व सांगितलेलं असताना सुद्धा, कारण प्रभुत्व अधिकार झाला आहे आपला मागं, जे जीवाचे अधिकार सांगतात ना 27 गाथेपासून, तर त्याच्यामध्ये प्रभुत्व अधिकाराचं वर्णन झालं आहे. मग आता पुन्हा का त्याचं सांगतायत वर्णन, तर कर्मसंयुक्त आणि कर्मरहितत्वाच्या मुख्यतेने त्याचं प्रतिपादन करतायत. पूर्वी प्रभुता सांगितली ती सामान्य सांगितली होती, आणि मग आता इथं कर्माच्या सापेक्ष आणि निरपेक्ष प्रभुता सांगतायत. म्हणून थोडासा फरक करून तिथं प्रभुतेचं वर्णन करतायत. अर्थ काय केला गाथेचा, जिनं भगवंतांच्या वचनाचं समूह गदो त्याला प्राप्त करून किंवा मार्गाला प्राप्त करून, जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या मार्गाला प्राप्त करून जो उपशांत आणि क्षीण मोह होतो, तर तो धीर पुरुष ज्ञानाचा अनुमार्गचारी असताना निर्वाणपुराला प्राप्त करतो किंवा निर्वाणाला जातो. उपशांत क्षीण मोह. अत्र उपशम शब्देन औपशमिक सम्यक्त्वं, क्षीण शब्देन शायिक सम्यक्त्वं, द्वाभ्यां तु उपशमिक सम्यक्त्वं इति ग्राह्यम्. सावकाश वाचा, म्हणजे कुठं काय चुकलं तर मला सांगता येते. काय सांगितलं, भेद थांबा की संपलंय माझ्याकडे वाक्य. काय सांगितलं अर्थ, उपशांत मोह आणि क्षीण मोह हे दोनच सांगितले गाथेमध्ये. मग क्षयक्षम सम्यक्त्वाचं का निवर्णन केलं, तर त्यासाठी सांगतायत अत्र उपशम शब्देनं, इथं उपशम शब्दानेच औपशमिक सम्यक्त्व आणि क्षीण शब्दाने क्षायिक सम्यक्त्व, द्वाभ्याम तु क्षयक्षमिक सम्यक्त्वमिति ग्राह्यम. म्हणजे क्षायिक सम्यक्त्व आणि क्षयक्षम सम्यक्त्व हे दोन्ही ग्रहण करण्यायोग्य आहे. यहाँ पर उपशम शब्द से औपशमिक सम्यक्त्व, क्षीण शब्द से क्षायिक सम्यक्त्व और क्षयक्षमी सम्यक्त्व दोनों लेना चाहिए. दोन्ही द्वाभ्याम म्हणलं ना, क्षायिक सम्यक्त्व आणि क्षयक्षमिक सम्यक्त्व दोन्ही ग्रहण करण्यायोग्य आहे. आता गाथेमध्ये अनेक शब्द नाही वापरू शकत, त्यामुळं एखाद्या शब्दाच्या द्वारे अनेक अर्थ तिथं त्यात गर्भित केलेले असतात. म्हणून तिन्ही प्रकारचे सम्यक्त्व ज्याला प्राप्त झाले तो जिन मार्गाचा अनुसारी आहे आणि तो निर्वाणपुरीला प्राप्त होणार हे सांगायचं आहे. पुढं भेदाभेदरत्नत्रयात्मकं, भेद अभेदरत्नत्रयात्मकं निश्चय व्यवहार मोक्षमार्गं समुपगतः प्राप्तः. भेद अभेद रत्नत्रयात्मक निश्चय व्यवहार मोक्ष मार्ग. कसं सांगायचं, भेद रत्नत्रयात्मक व्यवहार मोक्ष मार्ग आणि अभेद रत्नत्रयात्मक निश्चय मोक्ष मार्ग, त्याला समुपगत म्हणजे प्राप्त, त्याला प्राप्त केलेलं असताना. पुढं प्राप्त करून वितराग सर्व, कोणाच्या द्वारे, वितराग सर्वज्ञ भाषितेन. कोणाच्या द्वारे, तर कोणाच्या द्वारे सांगितलेलं असं म्हणायचं असेल. किस साधन के द्वारा, किस साधन के द्वारा मोक्ष मार्ग प्राप्त करना चाहिए. कोणाच्या द्वारे मोक्ष मार्ग प्राप्त करायला पाहिजे, तर वितराग सर्वज्ञांनी सांगितलेल्या वचनाच्या द्वारे निश्चय आणि व्यवहार मोक्ष मार्ग प्राप्त करायला पाहिजे. काय सांगितलं, निश्चय मोक्ष मार्ग म्हणजे काय,
अभेद रत्नत्रय म्हटलं ना, म्हणजे काय हो, निश्चय मोक्ष मार्ग म्हणजे अभेद रत्नत्रय आणि व्यवहार मोक्ष मार्गाला म्हणलं भेद रत्नत्रय. का म्हणलं असं? कशाला म्हणायचं? आता तुम्ही निर्वाणपुरीला चाललाय आणि अजून भेद रत्नत्रय आणि अभेद रत्नत्रयामध्ये अडकलाय, तर कसं व्हायचं? निश्चय सम्यक म्हणजे तर आत्मानुभूतीचं आहे ना, आणि व्यवहाराने ज्या बाह्यक्रिया त्या जाणवत त्या म्हणजे निश्चय सम्यक म्हणजे शुद्धोपयोग, निश्चय रत्नत्रय म्हणजे शुद्धोपयोग आणि व्यवहार रत्नत्रय म्हणजे त्याचं साधक शुभोपयोग. व्यवहार रत्नत्रयाच्या अवलंबनाने निश्चय रत्नत्रयापर्यंत जातो किंवा निश्चय रत्नत्रयाला प्राप्त केलेला जीव विकल्पामध्ये व्यवहार रत्नत्रयाचं अनुसरण करतो असं म्हटलं जाणार. म्हणजे काय, विकल्पाच्या भूमिकेमध्ये त्याला म्हटलं जातं व्यवहार सम्यक दर्शन आहे, आणि जेव्हा निर्विकल्प असतो त्यावेळेस ते निश्चय मोक्ष मार्ग आहे, अभेद रत्नत्रय आहे, शुद्धोपयोग आहे असं म्हटलं जाणार. तर जिनेंद्र वितराग सर्वज्ञ जिनेंद्रांच्या द्वारे सांगितलेल्या वचनाने जो मोक्ष मार्गाला प्राप्त करून पुढं मला एक विचारायचं होतं, त्यांचं भेद रत्नत्रय का शब्द वापरलाय? व्यवहाराबरोबर भेद असं का घेतलं? व्यवहार भेद सहितच असतो, म्हणूनच की जिथं भेद आला तिथं व्यवहार आहे हेच सांगायचंय ना. व्यवहार त्याचा अर्थच केला होता ना आपण, विअवरू विधीपूर्वक, अव म्हणजे चोहोबाजूने भेद करत जाणे. जिथं कुठं भेद आला तिथं व्यवहार आहे समजून घ्यायचं. मग त्याच अपेक्षेने म्हणून तर आपण जेव्हा गुणभेद लावतो ना, जीवामध्ये ज्ञान आहे, दर्शन आहे, आनंद आहे, गुणभेद करतो त्यावेळेस सुद्धा तिथं व्यवहारच झाला. तो जरी आत्म्याचाच विषय धरलाय तरी सुद्धा पण भेद आहे त्यामुळं तिथं व्यवहार झाला. आणि ज्यावेळेस अखंडाला ग्रहण करतो त्यावेळेस तो निश्चय आहे. समजलंय? निर्विकार स्वसंवेदन ज्ञानम अभेदेन तत् आधारम शुद्धात्मानं वा अनुलक्षणीकृत्य समाश्रित्य तं ज्ञान गुणम आत्मानं वा पूर्वोक्त निश्चय व्यवहार मोक्ष मार्गचारी. इथं संपलं वाक्य तुमचं? संपलं का? तिथे पुढे आहे ते माझे 3 वाक्य झाले त्याच्यात. निर्विकार स्वसंवेदन ज्ञान अभेद रूपाने किंवा त्या अभेद रूपाने त्याचा आधार असणारा शुद्धात्मा, याला अनुलक्षणी कृत्य म्हणजे त्याचा आधार घेऊन म्हणा, त्याचं लक्ष करून म्हणा, त्याचा आश्रय करून तम ज्ञानगुणम आत्मानं वा, त्या ज्ञानगुणाला किंवा आत्म्याला जो ग्रहण करतो तो मोक्ष मार्गस्थ होतो असं सांगायचं असेल. 1 मिनिट, सगळे वाक्य ते ह्याला म्हणायचं खंडान्वय पद्धत, म्हणजे प्रत्येक शब्दात त्या गाथेतल्या प्रत्येक शब्दाला तोडून अर्थ करून सांगितलं जातं. निर्विकार स्वसंवेदन साधन से या अभेद से उसका आधार शुद्धात्मा साधन से उस ज्ञान गुण स्वरूप आत्मा का या ज्ञान गुण का अनुसरण करके आश्रय करके पूर्वोक्त व्यवहार निश्चय मोक्ष मार्ग पर चलने वाला ऐसा कोई गुण विशिष्ट भव्य पुंडरीक तो मोक्षाला जातो हे सांगायचं आहे. म्हणजे हे सगळं विश्लेषण केलं ते निश्चय मोक्ष मार्ग आणि व्यवहार मोक्ष मार्ग कशाला म्हणायचं ह्याच्या अपेक्षेने वर्णन केलं. काय कळलं? परत एकदा, निर्विकार स्वसंवेदन ज्ञानाला अभेद रूपाने जो जाणतो, काय म्हणले स्वस्ती, जेव्हा ज्ञानाला ग्रहण करतो त्यावेळेस तो भेद झाला का अभेद झाला? ज्ञानातून अखंड आत्मा ग्रहण करतो तेव्हा अभेद विषय झाला, पण ज्ञानाला ग्रहण करतो त्यावेळेस भेद झाला. म्हणजे ज्ञान हे वेगळं काढून त्याला ग्रहण केलं, त्याचं वर्णन बघितलं, त्याला आपण जाणलं, तर ते फक्त अंशाला जाणलं म्हणून भेदरूप झाला, म्हणून तिथं भेद रत्नत्रय झाला, व्यवहार झाला हे सांगायला लागले. मग निर्विकार स्वसंवेदन ज्ञानाला अभेद रूपाने किंवा त्याच्या आधारभूत शुद्धात्म्याला निर्विकार स्वसंवेदन ज्ञानाने घ्यायचं आहे. ज्ञानाने किंवा अभेदाने त्याचा आधारभूत जो शुद्धात्मा आहे त्याच्याद्वारे
कोणाला ग्रहण करतो? जर ज्ञानाला ग्रहण करेल तर भेदरत्नत्रय झाला, किंवा आत्म्याला ग्रहण करेल तर अभेदरत्नत्रय झालं. म्हणून अशा रीतीने पूर्वी सांगितलेला निश्चय मोक्ष मार्ग किंवा व्यवहार मोक्ष मार्गचारी होतो. कोण? एवं गुणविशिष्ट भव्यवर पुंडरिक. या सर्व गुणांनी सहित असणारा तो भव्यवर पुंडरिक कोण आहे हा? मोक्ष मार्गी जीव. हा, म्हणजे मी म्हणजे जो कोणी मोक्षाला जाणारा आहे तो भव्य. आणि आता पुंडरिक कशाला म्हणायचं? पुंडरिक म्हणजे ते एक शब्द जोडून म्हणला जातो भव्यवर पुंडरिक असं, तरी पण शब्दशाप आहे तर बघून सांगते मी काय. तर अशा गुणविशिष्टांनी सहित असणारा भव्यवर पुंडरिक तो मोक्षाला जातो हे पुढं सांगायला. व्रजती गच्छती म्हणजे प्राप्त करतो, जातो. किम कुठे जातो? कोणाला प्राप्त करतो? अव्याबाध सुख आद्य अनंत सुखादी सुखादी अनंत गुणास्पदम शुद्धात्म उपलंब लक्षण निर्वाण नगरम. काय सांगितलं? कुठे जातो तो जीव? जो की आत्म्याला ग्रहण करतो अभेद रूपाने. तो जीव अव्याबाध सुख आदी अनंत गुणांचं आस्पद म्हणजे स्थान. ली शब्द काय माहीत नसतं तर आस्पद म्हणजे काय? त्या गुणांचं स्थान रूप. अव्याबाध सुख आदी अनंत गुण जे प्रकट झालेले आहेत अशा गुणांचा आधारभूत जे शुद्धात्मा आहे त्याचं उपलंब म्हणजे प्राप्ती लक्षण रूप निर्वाण नगराला जातो. आता निर्वाण नगर म्हणजे इथं सिद्धशिलेवर ते बघू नका. निर्वाण कशाला म्हणलं? निर्वाण काय सांगते आम्हा? निर्वाण निघून गेले इच्छा, निर्गत वासना यस्य. मग ज्याच्यातून वासना निघून गेलेली आहे त्याला म्हणलं निर्वाण, म्हणजे आपला स्वभाव आहे. त्यामुळं त्या निर्वाण नगराला जीव प्राप्त करतो जो कोणी ज्ञानाने आत्म्याला जाणतो. तो अव्याबाध सुखादी अनंत गुणांचं स्थान स्वरूप शुद्धात्मोपलंब लक्षणरूप निर्वाण नगराला जातो. कुठं जायचं आहे? नातेपुतेला. नातेपुते हे आपल्यासाठी निर्वाण नगर. कसं म्हणजे आहे कुठं खरं? सुख कुठं आहे सांग बघू? खरं खरं घरी आहे का बाहेर आहे? बाहेर राहणाऱ्याला वाटतं घरात सुख आहे, घरात राहणाऱ्याला वाटतं बाहेर सुख आहे. कुठं सुख आहे हो? न घरात आहे ना बाहेर आहे. कुठं आहे? सुख जिथं आहे तिथं शोधत नाही, त्यामुळं त्याची प्राप्ती होत नाही. ज्ञानीच्या सहवासात राहिल्यावर ज्ञानाची प्राप्ती होते. बोला. मला विचारायचं होतं की ज्ञानाने आत्म्याला बघणं आणि ज्ञानात आत्मा झळकणं यामध्ये काय फरक आहे का? ज्ञानाने आत्म्याला जाणणं हे म्हणण्यामध्ये ज्ञान साधनाच्या द्वारे आत्माग्रहण झाला असं सांगितलं तुम्ही. विषय आणि साधनाची चर्चा झाली. ज्ञानामध्ये आत्मा झळकला म्हणजे सुद्धा जेव्हा ज्ञानाने आत्म्याला जाणतो तेव्हाच आत्मा ज्ञानामध्ये झळकतो. आता काय म्हणायचं? एक ठिकाणी पुरुषार्थ सांगितलाय म्हणा आणि एकात सहज झालंय. ऍक्च्युली आहे तर ते सहजच सगळं. म्हणजे ज्ञानाचं कार्य तर असंच होणार आहे जेव्हा फक्त आता योग्यता म्हणा त्या समयाला झालं म्हणून ते झळकलं असं म्हणलं जाईल. पण आहे तर ज्ञानाच्या द्वारे ग्रहण झालं म्हणा, ज्ञानामध्ये झळकलं म्हणा, ज्ञानाने जाणलं म्हणा, सगळं एक अर्थवाची आहे. आता जेव्हा अन्य विषय म्हणतात ज्ञानामध्ये झळकतात भगवंतांच्या, कुठं म्हणलं? नियमसारच्या 159 गाथेमध्ये सांगितलं. काय सांगितलं? जाणदी पස්සदी सौवम व्यवहारणेन केवली भगवम केवल नाणी जाणदी पස්සदी नियमेण अप्पाणम. करा ट्रान्सलेशन. जुलगा की व्यवहाराने सर्वाला जाणते, निश्चयाने स्वतःलाच जाणते.
काय सांगितलं? जाणदी पස්සदी संवम. केवली भगवान काय करतात? स्वस्ती काय करतात? व्यवहाराने सर्वाला जाणतात आणि पाहतात. म्हणजे काय सांगितलं? केवली भगवान व्यवहाराने सर्वांना जाणतात आणि पाहतात, पण निश्चयाने केवल नाणी जाणदी पස්සदी नियमेण अप्पाणम. पण केवल ज्ञानी नियमाने निश्चयाने स्वतःच्या आत्म्याला जाणतात आणि पाहतात. मग तिथे आता तुम्ही म्हणताय ना, ते जाणतात कोणाला सांगा? 3 लोकाला जाणतायत का स्वतःला जाणतायत? म्हणजे तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये हे सांगते मी तुम्हाला. 3 लोक झळकतायत. मग ज्ञानाने जाणतो असं म्हणताय, त्यावेळेस तिथं ते ज्ञानाने स्वतःलाच जाणतायत. आणि ज्ञानामध्ये झळकतात म्हणताना त्या विशुद्धीच्या स्वच्छतेच्या निमित्तात सगळं 3 लोक त्यांच्या ज्ञानामध्ये येते. मग त्याच्याकडे त्यांचं जाणण्याचा पुरुषार्थ नाही आहे, ते जाणायला जात नाहीत, पण ते सगळे ज्ञानामध्ये येतात. म्हणून असं ज्ञानामध्ये झळकलं म्हटलं जातं. ठीक आहे, पुढे एक वाक्य. जेव्हा आत्मानुभूती होते त्या केसमध्ये आत्मा ज्ञानामध्ये झळकतो का ज्ञान आत्म्याला बघतो? असं मला खरं ऍक्च्युली ते हे करायचं होतं. जेव्हा ज्ञानाने तुम्ही स्वतःला विषय केला त्यावेळेस तो आत्मा ज्ञानामध्ये झळकतो. सगळं मी एकाच वाक्यात घातलं. काय कळलं? म्हणजे तुम्ही पुरुषार्थ केला. हा, म्हणजे तुम्ही पुरुषार्थ केला पण ते योग्य त्यांनी कार्य होणार आहे, त्यावेळेस तो आत्मा ज्ञानामध्ये येणार आहे. नाहीतर असं करण लब्धीपर्यंत म्हणजे प्रायोगिक लब्धीपर्यंत अनेक जीव पुरुषार्थ करतात की, पण सगळ्यांनाच आत्मा प्रत्यक्ष होतो असं नाही, प्रत्येक पर्यायात प्रत्यक्ष होतो असं नाही. त्यामुळं प्रायोगिक लब्धीपर्यंत तो जीव पुरुषार्थरत आहे आणि करण लब्धीच्या अंतिम समयामध्ये जेव्हा तो पुन्हा पुढं सरकणार त्यावेळेस तिथं त्याला आत्मानुभव झाला असं म्हणलं जातं. काय कळलं? म्हणजे तिथं आत्मा ज्ञानामध्ये आला. समजलंय? तुम्ही काय म्हणत होता कधी परिभागी? जेव्हा आपण म्हणणार की तिथं विषय रत्नत्रय झाला आणि त्याच्या आदल्या स्टेज पर्यंत व्यवहार रत्नत्रय, म्हणजे जोपर्यंत ज्ञानामध्ये झळकत नाही तोपर्यंत विषय केला तोपर्यंत व्यवहार रत्नत्रय, आणि जेव्हा आत्मा झळकेल तेव्हा निश्चय रत्नत्रय, असंच ना? असं आता ह्याला एक्सप्लेन करा बघू, बरोबर आहे का चुकीचं आहे हे? मला बरोबर वाटलं म्हणून तुम्ही बोलू. निश्चयाला जाणल्यावर आत्म्याला जाणल्यावरच बाकीच्यावर व्यवहार रत्नत्रयाचा आरोप येतो. म्हणजे म्हणायचंय की जोपर्यंत करण लब्धी आहे ना तोपर्यंत जीव मिथ्या दृष्टीच असतो. जोपर्यंत त्यांनी स्वतःच्या आत्म्याला जाणलं नाही तोपर्यंत त्याला सम्यक दृष्टी म्हणता येत नाही. त्यामुळे त्याच्यावर व्यवहार रत्नत्रय सुद्धा नाही म्हटलं जाणार. मग जेव्हा आत्म्याला जाणलं करण लब्धीच्या नंतर अनुभूतीच्या पर्यायात प्रगट झाला, प्रवेश केला, त्यावेळी स्वतःला जाणलं, त्याच्यानंतर विकल्पात आल्यावर त्याचा सगळा जो व्यवहार आहे तो त्याला आपण व्यवहार सम्यक दर्शन म्हणतो. त्यामुळं निश्चय रत्नत्रयपूर्वकच व्यवहार रत्नत्रयाची प्राप्ती झाली असं म्हटलं जातं. त्याच्यापूर्वी व्यवहार रत्नत्रय म्हटलं तर ते सगळं आरोपित उपचारित कथन आहे. जसं ह्याच्यामध्ये पण ज्यांना अजून सम्यक दर्शन नाही त्या सगळ्यांना व्यवहार रत्नत्रय रूपी म्हणावं लागेल, तर तसं होत नाही. निश्चयपूर्वकच व्यवहार. हा, म्हणून म्हटलं की पहिला निश्चय आहे त्यापूर्वक व्यवहार आहे, तरच त्याला व्यवहार हा हे नाव येतं, अन्यथा नाही. बसू देत की वर बसायचं असलं तर बसायचं असलं तर. काय चाललंय आमचं वर्णन की जो जीव स्वतःला जाणतो त्याला सुखाची प्राप्ती होते. सुख कुठं आहे हो? किती आपण बाहेर पुरुषार्थ केल्यावर सुख मिळतं, संसाराला किती छान केल्यावर सुख मिळतं सांगा. सगळं आपल्याला समजा, मला माहीत नाही बरं का, आज्ञाधारक मुलं आहेत, सुना आहेत, काय सगळं परिवार सगळं अनुकूल आहे. काका ऐकू येते का त्यांना? हां, तर आपलं धनधान्य वैभव सगळं व्यवस्थित आहे घरामध्ये, धंदा पाणी पोरं सगळं धर्म सगळं व्यवस्थित चालू आहे. मग हे सगळं चांगलं असताना जीवाला सुख आहे का नाही आहे? तुम्ही सुखी आहे का नाही आहे? प्रश्न पडला का काय त्यांना? सुखी आहात की नाही? स्वस्ती सुखी आहे का दुःखी आहे? दुःखी आहे म्हणजे सोडणारच नाही. सुख कोण आपलं आहे? म्हणजे म्हणायचं आपल्याला सुखाचं वेगळं बाहेर
सुखाभास. हां, बाहेर सगळं जे आहे, बाहेरच्या वस्तूतून परिग्रहातून सुख शोधायला गेला तर ते खरं सुख नाही आहे. मग कुठं सुख आहे रुजल? पोरामध्ये सुख आहे. सांग त्याला, तू माझं नाही, मी तुझा नाही. पेपरला एक गोष्ट आली. हां, बोला, गोष्ट आहे का? पेपरला एक बातमी आली, 300 करोडची प्रॉपर्टी होती सासऱ्यांची. ते सुनेनी 1 करोड रुपयाची सुपारी देऊन सासऱ्यांचा खून केला ना. आता ती सून आणि गुंड कुठे तुरुंगात आहेत. म्हणजे सुख बाहेर आहे का आपल्यामध्ये? कळलं का काय सांगितलं? काय सांगितलं सांग. आकडे लक्षात ठेवू नका, फक्त सांगितलंय काय, सुनेनी सासऱ्याचा घात केला. आणि मग काल पण मी हेच सांगितलं ना की ते 2 भाऊ होते आणि त्यांनी प्रॉपर्टीसाठी लढले, भांडले, आणि किती 2.5 फुटाची जमीन त्यांना पाहिजे होती. याच्यासाठी आयुष्यभर केस ह्याच्यामध्ये काय कोर्टामध्ये. काय म्हणले भैया, काय म्हणले मी, की धर्म ज्याला माहीत नाही ना, तर तो असं बाहेरून सगळ्या रीतीने सुख शोधण्याचा, काढण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यांनी आयुष्यभर ती केस चालवली. आणि काय झालं, ज्या दिवशी रिझल्ट लागणार होता ना, त्याच्या आदल्या दिवशी कळलं की एका भावाच्या साईडनी रिझल्ट लागणार आहे, त्याच्याकडं ती जमीन जाणार आहे. तर आदल्या दिवशी त्या दुसऱ्या भावाने त्याचा घात करून टाकला. म्हणजे ज्याच्या साईडनी निकाल लागणार होता त्याला ती जमीन मिळू नये म्हणून. आणि काय झालं, दुसऱ्या दिवशी त्याला पोलीस पकडून नेले, तर जमीन पण गेली, असलेलं पण गेलं, आणि काय म्हणायचं, आपलं लाईफ सगळं तुरुंगात, जन्मठेपेची शिक्षा झाली. मग कुठं कशामधून सुख शोधायला जातो आपण? म्हणून निर्णय एवढा करायचं काका, काय शरीरापासून मी वेगळा आहे हे जाणण्यामध्ये मला सुख आहे. भैया काय स्वाध्याय करतो? इथं असतो, कुठं असतं? तिथंच असेल ना. स्वाध्याय करता का? काय वाचता? महापुराण. मग त्यातून काय आपल्याला बोध मिळतो? हां, मग त्यातून आपल्याला काहीतरी ग्रहण करता यावं असं. त्यांचं सगळं चरित्र वाचतो, जे काय आपल्याला नवीन समजतं, त्यातून आपल्या जीवनामध्ये धर्माची वृद्धी व्हावी, थोडंसं ज्ञान वैराग्याची वृद्धी व्हावी. एक काय म्हणायचं, सगळे ते पुरुष आनंदाला का प्राप्त झाले? त्यांनी का संसार सोडला हो? संसार जर सुखमय असता तर त्यांनी का, काय म्हणते तो वाक्य, ते जो इंद्रिय सुख हो तो तीर्थंकर क्यों त्यागे. काय वाक्य, काय, जो संसार में सुख होता तो तीर्थंकर क्यों त्यागे, काहे को शिव साधन करते. काय तुम्हाला, तुम्ही पाठ करत जावा की जरा. सगळं आहे असलं मलाच करायला लावताय सगळं. हां, तर म्हणायचं त्यातनं काय मला सांगायचं आहे की इंद्रियामध्ये, इंद्रियांच्या विषयामध्ये, शरीरामध्ये, परिवारामध्ये सुख म्हण नाही म्हणून म्हण की भैया, आहे का नाही? नाही ना. हां, कोण आहे तुमचे मुलगा आहेत का? हां, तर घाबरू नको त्यांना, त्यांच्या नाही ना. नाही म्हणते सरळ सरळ. चांगलं आहे की मग असं निडर असणारा माणूस धर्मामध्ये लवकर प्रगती करतो. मग तिथं बाहेरच्या कुठल्या गोष्टीमध्ये सुख नाही आहे, तर माझ्यामध्ये आहे ह्याचा निर्णय करायचा आहे आपल्याला. आणि तेवढ्या निर्णयातूनच धर्म काय आहे हे समजेल आणि त्यांच्या अनुसार आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून अतिंद्रिय आनंद मिळणार कसा? मग एक म्हणून सांगितलं ना, काल काय सांगितलं होतं स्वस्ती, काल परवा 2 दिवसामध्ये एक गोष्ट काय सांगितली होती हो? एक हे असतो काय, विद्याची गोष्ट सांगितली होती ना. विद्या हे खरं धन आहे. तर राजा असतो आणि तो राजा रस्ता चुकून जंगलामध्ये गेला आणि मग तिथं त्याला 3 मुलं दिसली. त्याला त्याचं काय म्हणायचं, राजवाड्याचा रस्ता मिळत नव्हता. म्हटल्यावर तो शोधत होता, तर तिथं त्याला 3 मुलं दिसली रस्त्यामध्ये. आणि मग ते त्या 3 मुलांना विचारतो की म्हणला मला राजवाड्याचा रस्ता मिळत नाही आणि रस्ता चुकलो आहे, मला दाखवा. तर त्या 3 मुलांची त्याची हालत बघितली त्यांनी राजाची, की तो फार वेळ भटकत होता जंगलामध्ये, भुकेलेला होता. म्हटल्यावर त्यांनी पहिल्यांदा घरी जाऊन त्याला खायला प्यायला दिलं आणून, आणि मग त्याला राजवाड्यापर्यंत पोचवलं. तर त्याला त्या 3 मुलांबद्दल जरा काय म्हणायचं, एक सिंपती आली ना आता, की किती चांगलं काम केलं, हे पोरं किती चांगल्या स्वभावाचे.
दुसऱ्या दिवशी त्यांनी राजवाड्यामध्ये बोलवलं तिघांना पण आणि विचारलं की कोण तुम्ही, कुठले, मग तुमच्यावर मी खुश आहे, तुम्ही मागा काय पाहिजे ते. असं तुला म्हटलं तर काय मागणार भैया? असं कोण आलं राजासमोर तुझ्यासमोर आणि सांग म्हणले तुला काय पाहिजे, काय मागणार? काय हो काकी, काय मागायचं? रुजल काय मागणार? स्वस्ती. तर त्यांनी तिघं पण विचारल्यावर काय केले, म्हणले पहिल्याला विचारलं काय पाहिजे, तर तो लगेच म्हणला आपल्यासारखाच असतो. तो म्हणाला मला मोठं घर पाहिजे, मोठी गाडी पाहिजे, असं मस्त एक लक्झुरियस लाईफ पाहिजे, दे म्हणला राजाला. राजा म्हणलं ठीक आहे, दिलं. आणि त्याला एका गावामध्ये खूप मोठं घर, गाडी, काय म्हणायचं, नोकर चाकर सगळी व्यवस्था करून दिली आणि तो तिथं राहू लागला चांगलं. दुसऱ्या मुलाला विचारलं तुला काय पाहिजे, तो म्हणाला मला भरपूर धन पाहिजे, जे की संपू नये असं, मला ते पुरून उरावं एवढं, मला सगळे भोग भोगायचे. मग राजा म्हटलं ठीक आहे. आता राजा खुश झाल्यावर कधी मागं सरकत नसतो, देणार तर असं रत्न देत असतो. आपण खिशातनं एक नोट काढून देतो, काय करतो, कितीचं बंद आहे बघणार आणि मग दान करणार. राजा काय करतो, असं खुश झाला तर गळ्यातली हिऱ्यांची माळ काढून देईल, असं असते राजाची वृत्ती. तर राजाने म्हटलं ठीक आहे, त्याला धन दिलं दुसऱ्याला. तिसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे, तर तो काय म्हटला मला शिकायचं आहे, भरपूर शिकायचं आहे, तर एखाद्या चांगल्या गुरुकुलामध्ये मला स्थान द्या, मिळवून द्या असं. मग ठीक आहे म्हटला राजा, आणि त्याचं आवडलं त्याचं उत्तर राजाला, आणि त्याची खूप चांगली व्यवस्था केली आणि एका गुरुकुलामध्ये त्याला नियुक्त केलं शिकायसाठी म्हणून. आणि मग अनेक वर्ष गेल्यावर पुन्हा तिघंजण राजाकडे आले. काय भैया ऐकतो का, काय नाव ठेवलं, हां निरोश, ऐकतो का, तर राजा बनायचं का मुनी बनायचं? मम्मीला सांग लवकर दीक्षा घे, मम्मी मुनी बनतो म्हणून. मम्मी मोही झाली आता. मग तिथं त्यांनी अनेक वर्षांनी पुन्हा भेटले तिघं पण. आणि मग भेटल्यावर विचारलं राजाने की बघितलं तर पहिले दोघं असे दरिद्री झाले होते, काय म्हणायचं, त्यांची हालत फार खराब होती, आणि तिसरा एकदम संपन्न, आनंदी, प्रसन्न होता. मग विचारलं राजाने असं का झालं, मी तर त्या दोघांना इतकं सगळं दिलं होतं. त्या पहिल्याला विचारलं तर त्यांनी सांगितलं ज्या गावामध्ये मला घर दिलं होतं, राहायला दिलं, ते सगळी सोय केली, खूप चांगलं होती सगळी सोय, पण त्या गावात अचानक पूर आला आणि पुराबरोबर माझं घर वाहून गेलं, घराबरोबर सगळंच गेलं, काय राहिलं घरामध्ये, त्यामुळं मला अशी परिस्थिती आली. दुसऱ्याला विचारलं तुला तर इतकं धन दिलं होतं, काय झालं? मग त्यांनी सांगितलं की ते धन एवढं आहे म्हणल्यावर मी श्रम विसरून गेलो, आणि मग रोज ते खर्च करायला लागल्यावर काय होणार आहे, डे बाय डे संपत गेलं, आणि आज माझी अशी परिस्थिती आहे की हातामध्ये एक कवडी नाही आहे माझ्या. आणि मग तिसऱ्याला विचारलं तुझं काय झालं? मग त्यांनी सांगितलं की मला इतकं चांगलं धन मिळालं की त्याच्या निमित्तात तो विद्या अध्ययन करत त्या गुरुकुलामध्ये विद्वान झाला, आणि त्याची विद्वत्ता बघून एका राजाने त्याला आपल्या दरबारामध्ये राजपद नियुक्त केलं, राजपंडित म्हणून. आणि मग आता तिथं रोज त्याला नवीन नवीन चॅलेंज असायचे, नवीन नवीन त्याच्या ज्ञानामध्ये अजून उघाड व्हायचा, आणि त्याच्या ज्ञानाच्या उत्तरांनी राजा प्रसन्न, रोज नवीन नवीन बक्षीस, माहीत आहे ना, बिरबलाचं किंवा तेनालीरामांचं वगैरे. राजा खुश झाला तर तेवढंच करायचं असतं, राजाला खुश करायचं, कुठल्या घरातल्या राजाला नाही, आत्मराजाला. तर तो खुश झाला तर आपल्याला असा आनंदी ठेवतो. आणि म्हणलं मग मला काय कमी नाही आहे जीवनामध्ये, त्यामुळं म्हणलं विद्या हे खरं धन आहे, ते कुठून मिळणार, स्वाध्यायातून मिळणार. करतो का स्वाध्याय? नाही म्हणती सरळ सरळ, काय नाही, आपल्याला ऐकू शकतो आपण ह्याच्यावर चालू असलेलं वगैरे, जरी आपल्याला नाही घेऊन बसता येत, 5 मिनटं का असे ना घेऊन बसा, नाही जमलं तर ॲटलिस्ट त्याच्यावर तरी ऐका, जेणेकरून की त्या विद्येच्या द्वारेच आपल्याला मुक्तीची प्राप्ती, सुखाची प्राप्ती होणार आहे. ओम जाणा स्वतःचा सुखमय आत्मा जाणा. पहा या आत्म्यामध्ये दुःख नाहीच, अज्ञान नाहीच, अशांती नाहीच,
अभेद स्वरूपी आत्मा जाणा, रत्नत्रय संपन्न स्वरूपोऽहम्, ज्ञानमय स्वरूपोऽहम्। ओम विसर्जन। नमो हरिहंताण।